महायुतीच्या दिल्लीत महत्त्वाची बैठक असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री रात्रीच दिल्लीला रवाना झाले, तर राज्यातील जागा वाटपावरती अंतिम तोडगा निघणार असल्याचं देखील बोललं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 13 म्हणजे विद्यमान त्यांच्याकडे 13 खासदार आहेत। 13 जागेची आग्रही भूमिका आग्रही मागणी आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे उमेदवार सुद्धा यावेळेस निश्चित केले जाणार असल्याची माहिती कळतीये। यावरचे ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मुद्दा कदाचित आज महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातला तिढा निघण्याची शक्यता आहे। आज महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांचा पक्ष 13 जागावरती आग्रही अशी माहिती मिळते। काय याबाबतचे ताजी अपडेट आहेत? काय शक्यता असू शकतात? नेमकं किती जागा वाटप आणि काय फॉर्म्युला असू शकेल? काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण याआधीही आपण पाहिलं होतं की दिल्लीमध्ये 2 बैठका झाल्या आणि यासोबतच राज्यामध्ये देखील एक बैठक पार पडली होती। काल रात्री उशिरानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झालेले आहेत। मात्र अमित शहा आणि JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपासंदर्भात अंतिम बैठक किंवा अंतिम निर्णय जी आहे ती आज होण्याची शक्यता आहे। एकूणच आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या वाटेलाच म्हणजे अजित पवार यांच्या साठी आपण पाहिलं तर 7 ते 8 जागा ज्या आहेत यावरती त्यांनी दावा केलेला आहे। यामधनं त्यांना किती जागा मिळण्याची शक्यता आहे यावरती अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। यासोबतच आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचे खासदार ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे एकूणच 10 ते 13 जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडून दावा केला जातोय। त्यासोबतच भाजपच्या वतीनं 30 ते 32 अशा जागांवरती दावा करण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की याआधीही ज्या जागा वाटपासंदर्भात बैठका पार पडल्या यामध्ये एकूणच आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 जागांवरती अद्यापही अंतिम चर्चा किंवा अंतिम निर्णय जो आहे तो झालेला नाहीये। त्यामुळे 5 जागांचा तिढा जो आहे तो अद्यापही आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आपण पाहतोय की अंतिम निश्चिती जी आहे जागा वाटपासंदर्भामध्ये होते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचंच राहणार आहे। कारण अवघ्या काही तासांवरतीच आचारसंहिता लागू होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय अद्यापही महायुतीचा जागा वाटपासंदर्भाचा हा तिढा सुटलेला नाहीये। त्यामुळे आज नेमकं आपण पाहू शकतो आजच्या दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या बैठकीमध्ये आज तरी जागा वाटपाचा हा मुद्दा जो आहे तो सुटतो की नाही, तिढा जो आहे तो सुटतो की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी जागा वाटपाचा तिढा हा सुटणार का, सुटण्याची शक्यता आहे हे मात्र खरं आहे। मात्र या व्यतिरिक्त याच्या बैठकीमधून केवळ आणि केवळ जागा वाटपासंदर्भात तिढा मिटेल की अन्यही सर्व शिंदे गट, शिवसेना आणि अजित पवार गटाचे उमेदवार देखील घोषित होतील अशा प्रकारची माहिती मिळते। याबाबत नेमकं सविस्तर काय सांगशील? नक्कीच, कारण याआधी ज्या बैठका पार पडल्या या बैठकीमध्ये अमित शहा यांनी स्वतः तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना मात्र सांगितलं होतं की तुम्ही आपसमध्ये म्हणजेच तुमच्याच मध्ये आपली बैठक जी आहे ती पार पाडा आणि त्यानंतरच जर तिढा सुटला नाही तर मग तुम्ही दिल्लीत या, अशा पद्धतीची माहिती अमित शहानी दिली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्य जे आहेत त्यांच्यासोबत ही बैठक पार पडली होती। जेव्हा अमित शहा मुंबईत आले होते त्यावेळी देखील मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती रात्री उशिरानं आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला बैठक झाली होती। त्यामुळे एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आज जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटण्याची शक्यता आहे। आणि याच प्रसंगी आपण पाहू शकतो की महायुतीमध्येच म्हणजे अजित पवार यांच्या यांच्या वाटेला किती जागा येतात, यासोबतच शिंदे यांच्या वाटेला किती जागा येतात याची देखील आज निश्चिती होऊ शकते। त्यामुळे उमेदवारी जी आहे ती आज देखील जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच अजित पवार गटाला 7 ते 8 जागा येण्याची शक्यता आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या वाटेला 10 ते 11 जागा येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। नक्कीच मीनाक्षी, या बाबतीत काय घडामोडी घडतात, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, याकडे विशेष आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।